नमस्कार. ज्ञानेश्वरी दर्शन या आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय 12वा. 12वा अध्याय म्हणजे भगवद्गीतेतील भक्तियोगाचा हृदयभाग. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मते हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो उपासना आणि ज्ञान यांच्यातला सेतू आहे. श्रेयो ही ज्ञानमभ्यासात या श्लोकापर्यंत उपासनाकांड चालतं आणि अद्वेष्टा सर्व भूतानां यापासून ज्ञानकांडाची सुरुवात होते. म्हणजेच हा अध्याय भक्तीपासून ब्रह्मज्ञानाकडे नेणार आहे. मागील अध्यायात अर्जुनाने विश्वरूप पाहिलं. त्याला भगवंताचं विराट, तेजस्वी, सर्वव्यापी रूप दिसलं. पण त्या अनुभवानंतरही त्याचं मन सगुण, सौम्य, श्यामसुंदर रूपाकडे झुकतंय. आणि म्हणूनच त्याला एक प्रश्न पडतो की सगुण व्यक्तोपासना श्रेष्ठ की निर्गुण अव्यक्तोपासना. पण तो थेट विचारत नाही. आडपडद्याने तो विचारतो की व्यक्तोपासक आणि अव्यक्तोपासक यापैकी तत्वतः श्रेष्ठ कोण. आणि आता भगवान श्रीकृष्ण यावर उत्तर देतात की जे भक्त सर्वेंद्रियांसह मनाची मोहर माझ्यावर लावून जीवाभावाने रात्रंदिवस माझी उपासना करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत. पण जे अव्यक्त निराकार ब्रह्माची उपासना करतात तेही शेवटी मलाच प्राप्त होतात. दोघंही माझ्यापर्यंतच पोहोचतात. मात्र अव्यक्तोपासना जी आहे ती अत्यंत कठीण आहे, कारण मनाला कायम आधार हवा असतो, रूप, नाव, गुण यांचा आधार. निराकार ध्यान अवघड आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की सगुण भक्ती हा सोपा, सुलभ आणि प्रेममय मार्ग आहे. तुम्हाला अधिक सोपं करून आणि स्पष्ट करून सांगते. भगवंत काय म्हणतायत की जे माझ्या सगुण रूपावर प्रेम करतात, जे माझ्या सगुण रूपावर प्रेमाने मन एकाग्र करून मला भजतात ते मला प्रिय आहेत. पण जे निराकार, अव्यक्त, सर्वव्यापी ब्रह्माचं ध्यान करतात तेही शेवटी मलाच प्राप्त होतात. म्हणजे कृष्ण दोघांनाही नाकारत नाही आहेत. दोघंही मार्ग अंतिम सत्याकडेच नेत आहेत असं ते सांगतात. फरक कुठे आहे तर साधनेच्या कठीणतेत आहे. निर्गुण म्हणजे रूप नाही, नाव नाही, गुण नाही, फक्त शुद्ध चैतन्य. आणि अशी उपासना करण्यासाठी मन अत्यंत स्थिर, निर्मळ, वासनारहित पाहिजे. भगवंत काय म्हणतात की अशी साधना कठीण वाटते, कठीण आहे करायला. मनाला काय हवं असतं? रूप हवं असतं, भावना व्यक्त होण्यासाठी आधार हवा असतो. म्हणून हा जो मार्ग आहे निर्गुण उपासना तो उच्च कोटीच्या योग्यांसाठी आहे. सगुण भक्ती म्हणजे काय? रूप आहे, नाव आहे, लीला आहेत, गुण आहे, श्यामसुंदर, राम, विठ्ठल या सर्व रूपांवर प्रेम करणं. या मार्गात प्रेम आहे, संवाद आहे, अश्रू आहेत, हाक मारतो आपण देवाला, मनाला आधार मिळतो. आणि म्हणून कृष्ण म्हणतात की हा मार्ग सोपा आहे. श्रीकृष्णांना काय म्हणायचं आहे? ते असं म्हणत नाही आहे की सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती श्रेष्ठ. दोन्हीही ते म्हणतायत की माझ्याकडेच आणतात भक्ताला. पण ज्याला देहाभिमान आहे, अजून ज्याचं मन अस्थिर आहे, ज्याला भावनेचा आधार हवा आहे, त्याच्यासाठी सगुण भक्ती योग्य आहे. सगुण भक्ती म्हणजे जसं काही बालकाचा हात धरून चालवणं असतं ना तसं. आणि निर्गुण म्हणजे चालायला शिकल्यानंतरची स्वतंत्र अवस्था. तर असं एक एकंदरीत मला समजलेलं मी तुमच्यापर्यंत शेअर केलं. श्रीकृष्ण पुढे सांगतायत की भक्ती मार्गात मी स्वतः भक्ताचं रक्षण करतो. जो भक्त आपल्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करतो, कर्मफळाची इच्छा, अपेक्षा ठेवत नाही, सगळं काही परमात्म्याला अर्पण करतो, असा भक्त मला पोटच्या मुलासारखा प्रिय असतो. त्याचा योगक्षेम म्हणजे जे नाही ते मिळवून देणं आणि जे आहे ते टिकवून ठेवणं, त्याचं याची जबाबदारी मी स्वतः घेतो असं भगवंत म्हणतात. यानंतर भगवान साधनेच्या पायऱ्या सांगतात की प्रथम मन आणि बुद्धी पूर्णपणे माझ्यात गुंतव, पूर्णपणे माझ्यात रममाण हो. जर ते जमत नसेल तर पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास कर, स्मरण कर, जप कर, चिंतन कर. तेही जमत नसेल तर माझ्यासाठी कर्म करायला सुरुवात कर. तेही शक्य नसेल तर निदान कर्मफळाचा त्याग कर, त्याची अपेक्षा करणं सोडून दे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की कर्मफळ त्यागानेही श्रेष्ठ योग साध्य होतो. म्हणजेच भगवान साधकाला जिथे आहे तिथून उचलतात, कोणालाही ते निराश करत नाही. ते म्हणतात की तू जिथे आहेस तिथून सुरुवात कर. आता यानंतर भगवंत खऱ्या भक्ताची लक्षणं सांगतात. ते म्हणतात की जो कोणाचा द्वेष करत नाही,
सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो, सर्वांवर कृपाच करतो, सर्वांचं कल्याण व्हावं असाच भाव त्याच्या मनात असतो. जगाने कितीही त्रास दिला तरीही तो रागावत नाही किंवा तुम्ही त्रास दिलात ना तर मीही असाच त्रास तुम्हाला देणार, अशी कुठलीही भावना, असा कुठलाही भाव त्याच्या मनात नसतो, कधी उत्पन्नही होत नाही. लाभहानी, यश अपयश याचा त्याच्यावर अजिबात परिणाम होत नाही. तो कायम संतुष्ट आणि द्वंद्वरहित राहतो. त्याला काही मिळवायचं शिल्लकच नसतं. असा भक्त स्वतः मुक्त होऊन इतरांनाही मुक्तीचा मार्ग दाखवतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अशा भक्ताच्या सहवासाने तीर्थही पवित्र होतात. इतकेच नव्हे तर भगवंतही म्हणतात की मी मूळ निराकार असलो तरी भक्ताच्या प्रेमासाठी साकार होतो. भक्त मला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहेत आणि जे या भक्तीच्या अमृताचा आस्वाद घेतात, त्यानुसार आचरण करतात, तेही मला अत्यंत प्रिय आहेत. या अध्यायात सगुण भक्ती आणि ज्ञान यांचा अतिशय सुंदर संगम आहे. इथे भक्ती भावनेपुरता मर्यादित राहत नाही, ती ब्रह्मस्थितीकडे नेणारी बनते. सगुण भक्तीपासून अभ्यास, अभ्यासातून कर्मयोग, कर्मयोगातून कर्मफळ त्याग आणि त्यातून ब्रह्मज्ञान असा हा क्रम आहे. त्यामुळे 12वा अध्याय केवळ भक्तिमार्गाचा गौरव नाही आहे, भक्तीतून अद्वैतापर्यंतचा हा प्रवास आहे. हा अध्याय सांगतो की भक्ती म्हणजे केवळ भावना नाही, तर ती आत्मसाक्षात्काराची वाट आहे. अहंकार नाहीसा झाला, द्वेष गेला, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आणि मन पूर्णपणे शांत झालं की भक्ती ज्ञानात विलीन होते आणि तिथेच साधकाची पूर्णता होते. चला तर मग पुन्हा भेटूया ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.